नमस्कार, मी राजेश यावलकर. लोकशाही निर्मित लोकलच्या विशेष संवादमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण संवाद साधणार आहोत वसंतजी मुंडे आज आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांना लोकलच्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे. दीक्षाभूमीपासून मंत्रालयापर्यंत पत्रकार संवाद यात्रा या वसंत मुंडे यांनी काढलेली आहे. पत्रकारांसाठी, पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी आणि समाजाला जागृत करण्यासाठी असलेली ही यात्रा आहे. नागपूरहून निघालेली आहे, मुंबईला पोहोचते आहेत, आज जळगावमध्ये आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की यात्रा का काढावी लागली. यात्रा ही काढतात असताना पत्रकारांची यात्रा ही मी पहिल्यांदाच बघतो. म्हणजे असं आजपर्यंत कधी झालं नसेल की पत्रकारांची संवाद यात्रा कोणत्या तरी एखाद्या ठिकाणाहून निघाली आणि दुसऱ्या कोणत्या एखाद्या ठिकाणी ती पोचते आहे. राजकीय व्यक्तींनी जर काढली असेल तर ते काही अप्रूप वाटायलासारखं कारण नाही, परंतु पत्रकारांनी यात्रा काढणं हे असं हे पहिल्यांदाच घडत असेल. राजकीय लोकांच्या जनसंवाद यात्रा निघतात, विकास यात्रा निघतात. निवडणुकाला तर निश्चितच या प्रत्येक तालुका स्तरापासून तर राज्यस्तरापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या यात्रा निघत असतात. विरोधी पक्षसुद्धा यात्रा काढत असते जनजागृतीसाठी. मात्र पत्रकारांना अशी का गरज भासली, पत्रकारांनी अशी का त्यांच्या या संघटनेला आवश्यकता भासली. त्यांची संघटना आहेत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, पत्रकारांच्या सुद्धा अनेक संस्था आहेत. परंतु ही महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ जो मुंबईचा आहे त्यांनी ही यात्रा काढलेली आहे. आपण त्यांचं आपल्या साऱ्या दर्शकांच्या वतीने वसंत मुंडे यांचं आपल्या लोकलच्या स्टुडिओमध्ये मी मनापासून स्वागत करतो. सर नमस्कार. वसंतजी, आम्हाला पहिल्यांदा ही आपल्या संघटनेविषयी आणि यात्रा काढण्याचं काय कारण पडलं की त्याच्यामुळे यात्रा ही आपली निघालेली आहे, कधीपासून आपण यात्रा सुरू केली आणि कुठपर्यंत पोहोचणार, तर या यात्रेविषयी आम्हाला जरा थोडक्यात सांगा. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ ही संघटना महाराष्ट्रामध्ये आणि 2-3 राज्यांमध्ये हे हिचा विस्तार आहे. 30,000पेक्षा अधिक या संघटनेचे सदस्य आहेत, पत्रकार आणि या माध्यमात काम करणारे लोक. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये पत्रकारांच्या प्रश्नांवर आणि मागण्यांवर सातत्याने चर्चा होत असते. सरकारकडे ठराव जातात, अधिवेशनातून ठराव जातात. मात्र सरकार ज्या पद्धतीनं या प्रश्नांकडे बघणं अपेक्षित आहे सरकारने, तसं सरकार बघत नाही, असा साधारणतः आत्तापर्यंतचा अनुभव आहे. आणि या पार्श्वभूमीवर या माध्यम क्षेत्राच्या संदर्भामध्ये आपण केवळ मागण्या करून नाही तर लोकांचंही समर्थन त्याला असणं आवश्यक आहे. यासाठी दीक्षाभूमी ते मंत्रालय अशी पत्रकार संवाद यात्रा काढण्याचा निर्णय झाला. सगळ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मी ते यात्रेतून भूमिका मांडावी असं ठरलं. आणि मग 28 तारखेला दीक्षाभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ठिकाणी त्यांच्या पदस्पर्शाने ती पावन झालेली भूमी आहे तिथून या यात्रेची सुरुवात झाली. आणि 20 ऑगस्ट रोजी मंत्रालयावर ही यात्रा जाणार आहे, त्या ठिकाणी यात्रेचा समारोप होणार आहे. प्रामुख्याने आपण जे म्हणलात ती गोष्ट खरी आहे की पत्रकारांची संवाद यात्रा कशी काय आणि का काढावी वाटली. अनेक यात्रा निघतात. लोकशाहीमध्ये पत्रकार आणि माध्यम व्यवस्था ही चौथा स्तंभ म्हणून गणली जाते. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटना दिली त्या घटनेमध्ये चौथा स्तंभ म्हणून याचा समावेश आहे. मात्र अलीकडे राज्यव्यवस्था ही मानते का, हा प्रश्न निर्माण होतो. आणि सरकार ही व्यवस्था समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना न्याय देण्याची भूमिका घेत असेल तर पत्रकारांच्या मागण्यांकडं ही व्यवस्था दुर्लक्ष का करते किंवा वेळेवर या मागण्या पूर्ण का होत नाहीत, हाही प्रश्न निर्माण होतो. वसंतजी, तुम्ही पत्रकारांच्या मागण्या या मंत्रालयापर्यंत शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी यात्रा काढतात. बरोबर आहे. अशा कोणत्या मागण्या आहेत की ज्या दुर्लक्षित आहेत की त्यामुळे ही यात्रा आपल्याला काढावी लागली. मूळ ही संवाद ही मूलभूत प्रक्रिया आहे. या संवाद या प्रक्रियेतनं वैयक्तिक आणि सार्वजनिक पातळीवर, समूहाच्या पातळीवर परिवर्तन घडतं. ते विचारांचं परिवर्तन असतं, ते संस्थात्मक परिवर्तन असतं. आणि लोकशाहीमध्ये संवैधानिक मार्गाने संवादातून अनेक प्रश्न सुटू शकतात. त्यामुळे ही संवाद यात्रा आहे. पत्रकारांशी केलेला संवाद, पत्रकारांनी आपल्या विषयांसाठी समाजातल्या वेगवेगळ्या घटकांशी केलेला संवाद हे यात्रेचं मूळ स्वरूप आहे. यामध्ये प्रामुख्याने मागण्या ज्या आहेत या कोरोनानंतर वर्तमानपत्रांच्या मागण्या ह्या खूप मोठ्या आहेत. कारण कोरोनामध्ये सगळ्यात जास्त जर कुठल्या घटकाला फटका बसलेला असेल तर तो वर्तमानपत्रांना बसला.
आणि त्या काळामध्ये वर्तमानपत्रातनं कोरोना पसरतो अशी एक बातमी आली आणि बहुतांशी लोकांनी वर्तमानपत्र घेणं बंद केलं. परिणामी कोरोनामध्ये अनेक मोठ्या वृत्तसमूहांनी, स्थानिक वृत्तसमूहांनी आपल्या आवृत्त्या बंद केल्या, प्रकाशनं आवृत्त्यांचे प्रकाशनं कमी केले. त्यामुळे त्या काळामध्ये अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. त्याचबरोबर वर्तमानपत्रांना सुद्धा महसूल मिळणं कमी झालं. वर्तमानपत्र हे असं एकमेव उत्पादन आहे जगातलं ज्याची उत्पादन खर्चाच्या तुलनेमध्ये विक्री किंमत ही 20% असते. म्हणजे एखाद्या वर्तमानपत्राचं उत्पादन खर्च जर 10 रुपये असेल तर त्याची विक्री किंमत 2 रुपये असते. अलीकडे आपल्याला माहीत आहे की वर्तमानपत्रांची विक्री किंमत जास्तीत जास्त किती आहे? 5 रुपये आहे. पण स्वस्तात देण्याची मध्यंतरी एक स्पर्धा सुरू झाली आणि ही स्पर्धा यासाठीच झाली असं माझं स्पष्ट मत आहे. मोठ्या वृत्तसमूहांनी ही स्पर्धा यासाठी सुरू केली की जिल्हा आणि तालुका पातळीवरची वर्तमानपत्र ही व्यवस्था पूर्णपणे मोडकळीस काढण्याची. पण जिल्हा आणि तालुका पातळीवरची वर्तमानपत्र आणि पत्रकार ही व्यवस्था जर सक्षम असेल तरच लोकशाहीमध्ये सामान्य माणसाचा आवाज बुलंद राहू शकतो आणि सामान्य माणसाला न्याय मिळू शकतो. व्यवस्थेपर्यंत सामान्य माणसाला पोहोचायचं असेल तर ही स्थानिक व्यवस्था सक्षम असणं आवश्यक आहे आणि म्हणून ही व्यवस्था सक्षम राहिली पाहिजे आणि तशी सरकारची धोरणं असली पाहिजे. वसंतजी, म्हणजे तुमच्या याच्यावरून मला असं लक्षात येतं की तुम्ही जो स्थानिक पातळीवरचा पत्रकार आहे, स्थानिक पातळीवरचा संपादक आहे, त्यांच्यासाठी काम करत आहात. त्यांच्या न्याय मिळण्यासाठी आपण झगडत आहात, त्यांचा न्यायाला आवाज पोचवण्यासाठी आपण झगडत आहात. बरोबर आहे. जी साखळी वृत्तपत्र आहेत, जी मोठी वृत्तपत्र आहेत, तुमच्या याच्यातून असं लक्षात येतं की मोठी वृत्तपत्र जी आहेत त्यांनी अशा प्रकारची व्यवस्था अगोदरच तयार करून ठेवली की जेणेकरून लहान वृत्तपत्रही संपुष्टात येतील. त्यांची तर आहेच आहे, पण त्याहीपेक्षा सरकारची सुद्धा धोरणं अशीच आहेत. सरकारनं जाहिरात, सरकार काय देतं वर्तमानपत्रांना? सरकार काय देतं हा प्रश्न आहे ना. सरकार दर 2 वर्षांनी जाहिरात दरवाढ देतं. महागाईच्या तुलनेत किती जाहिरात दरवाढ आहे? काय दर आहेत सरकारचे? सरकार वर्तमानपत्रांच्या बाबतीमध्ये काय भूमिका घेतं? सरकारचं काय धोरण आहे वर्तमानपत्राच्या बाबतीमध्ये? काहीच नाही. आणि त्याही पलीकडे वर्तमानपत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी तर कुठलंच धोरण नाही आहे. वर्तमानपत्रात काम करणाऱ्यांसाठी सरकार निवडणुकीच्या पूर्वी सरकारने अनेक घटकांना योजना जाहीर केल्या. पण यामध्ये वर्तमानपत्र हा घटक आहे का? पत्रकार हा घटक आहे का? तर नाहीये. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून वर्तमानपत्र आणि पत्रकारांच्या जे विषय आहेत हे विषय सरकारपर्यंत पोहोचले पाहिजे. सरकारने त्याकडे न्याय भूमिकेने बघितले पाहिजे. ही आपली भूमिका. तुमच्या या संवाद यात्रेच्या माध्यमातून ज्यावेळेला तुमचा आवाज हा मंत्रालयापर्यंत आपण पोहोचवायला निघाला, म्हणजे शासनापर्यंत पोहोचणार आहात, तुम्हाला असं वाटतं या सगळ्या मागण्या त्या मान्य करतील? सरकार जर संवेदनशील असेल आणि सरकारचे जर कान आणि डोळे उघडे असतील तर सरकार या यात्रेला मिळणारा प्रतिसाद आणि यात्रेमध्ये वर्तमानपत्रामध्ये वेगवेगळ्या माध्यम समूहामध्ये काम करणारे लोक जे बोलत आहेत आणि जे व्यक्त होत आहेत ते जर त्यांनी जर कान डोळे उघडे ठेवले तर त्यामध्ये सरकार, मला निश्चितपणे खात्री आहे की जर सरकार संवेदनशील असेल तर 20 तारखेला सामोरे येईल आणि या बाबतीमध्ये चर्चा करेल. शासन आता ज्या काही योजना आपण दरम्यानच्या काळामध्ये बघितल्या असेल, लाडकी बहीण असेल, लाडका भाऊ असेल किंवा अशा प्रकारच्या ज्या काही योजना आहेत ती मत डोळ्यासमोर ठेवून केलेल्या आहेत. मग ते केंद्र सरकारच्या इलेक्शनच्या अगोदरच्या घोषणा असतील किंवा आत्ता राज्य शासनाने केलेल्या घोषणा असतील, कारण सप्टेंबरपासून ऑक्टोबरच्या दरम्यान इलेक्शन होणार आहे, त्या डोळ्यासमोर ठेवून केलेल्या आहेत. तुमच्याकडे कोणती मतं आहे अशी की जेणेकरून सरकार तुमच्या या मागण्या मान्य करतील किंवा मागण्या न मागता सुद्धा ज्या सरकारने दिलेल्या आहेत, कधी एका महिलेने असं म्हटलं नसेल की आम्हाला 1,500 रुपये द्या, पण शासनाने त्यांना दिले कारण त्यांना मतं पाहिजे. तुमच्याकडे कोणती मतं अशी मिळणार आहेत की जेणेकरून तुमच्या या सगळ्या मागण्या ते मान्य करतील? मुद्दा हाच आहे की पत्रकारांच्या मागण्या सातत्याने पाठपुरावा सुरू असताना सुद्धा सरकार लक्ष देत नाही. आणि तुम्ही जे म्हणताय ते मतपेटीचा विचार करून जर प्रत्येक घटकाला सरकार न्याय देण्याची भूमिका घेत असेल आणि त्या मानसिकतेचं सरकार असेल आणि त्या सरकार कोणते असो पण मानसिकता जर ही राजकारण्यांची तर तशी असणार आहे आणि असली पण पाहिजे. तर पत्रकारांकडे किती मतं आहेत आणि पत्रकारांच्या मतांची संख्या किती आहे तर हे सुद्धा या यात्रेच्या निमित्ताने अधोरेखित होणार आहे. हे सुद्धा होणार आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना संविधानिक अधिकार दिलेला आहे. एक, तुमचा जन्म झाला तर तुम्हाला नागरिकत्व मिळतं. नंबर 2,
18 वर्षे पूर्ण झाली तुम्हाला मताचा अधिकार मिळतो. आणि 3, ज्या व्यवसायामध्ये तुम्ही काम करता, ज्या प्रोफेशनमध्ये तुम्ही काम करता, त्याचे हक्क आणि त्याचे विषय मांडण्याचा तुम्हाला अधिकार आहे. आणि म्हणून सरकार जर मतपेटीचा विचार करून जर प्रत्येक घटकाला न्याय देण्याची भूमिका घेत असेल तर पत्रकारांना सुद्धा आता दाखवावं लागेल की त्यांच्याकडे मतं किती आहेत. पत्रकारांनी हे जागृत व्हायचंय की आपल्या प्रश्न जर मतांच्या विचारावर जर सुटणार असतील तर मग आपल्याकडे मतं किती आहेत हे पत्रकारांनी अगोदर आपण समजून घेतलं पाहिजे. तुम्हाला सांगतो, या व्यवस्थेमध्ये, या समाजामध्ये पत्रकार हा एकमेव असा घटक आहे, व्यक्ती आहे, ज्याच्या मोबाईलमध्ये 2000-3000 नंबर असतात. बरोबर आहे. बरोबर. त्याच्याकडे गावातल्या साफसफाई करणाऱ्या व्यक्तीपासून ते राज्याच्या प्रमुखापर्यंत आणि जिल्ह्याच्या प्रमुखापर्यंत नंबर असतात. आणि जेव्हा या व्यवस्थेमध्ये राजकीय व्यवस्थेकडून किंवा प्रशासकीय व्यवस्थेकडून न्याय मिळत नाही त्यावेळेस सामान्य माणूस पत्रकाराकडे येतो. एवढंच नव्हे तर व्यवस्थेमधले माणसं सुद्धा प्रशासकीय व्यवस्थेतले असतील, न्याय व्यवस्थेतले असतील किंवा राजकीय व्यवस्थेतले असतील, यांना सुद्धा त्यांचे विषय मांडायचे असतात किंवा त्यांच्या भावना व्यक्त करायच्या असतात किंवा त्यांना लोकांसमोर जायचं असतं त्यावेळेस माध्यमांसमोर येतात. बरोबर आहे. गल्लीत काय झालं हे सुद्धा गल्लीतल्याच पत्रकाराला दिल्ली आणि मुंबईत बसणारे लोक विचारतात. आणि मुंबई आणि दिल्लीमध्ये काय झालं हे सुद्धा गावातले लोक पत्रकाराला विचारतात. पत्रकाराचं महत्त्व किती आहे, पत्रकाराची उपयुक्तता किती आहे हे इथं तुम्हाला 1-2 शब्दामध्ये मी सांगतो. आणि म्हणून एक पत्रकार एका विधानसभा मतदार, आता तुम्ही विषय काढलात म्हणून सांगतो, एका विधानसभा मतदारसंघामध्ये राज्य पत्रकार संघाचे जरी तुम्ही धरले तर 25 ते 30 लोक आहेत, पत्रकार आहेत, ॲक्टिव्ह पत्रकार आहेत. त्यांनी 5-5 मी बैठकीमध्ये हा प्रश्न केला होता की एक पत्रकार वैयक्तिक पातळीवर त्याच्या संबंध जे आहे त्याचं कौटुंबिक आणि वैयक्तिक सर्कलमध्ये किती मतं देऊ शकतो, त्याने जर हा विचार केला तर तो विचार करत नाही. पण आता या निमित्ताने विचार त्यांनी करावा लागेल. अच्छा, ती जागृती तुमच्याकडून ती जागृती तुम्ही करत आहात. हो, त्याने विचार केला पाहिजे की आपण किती मतं देऊ शकतो. जर लोकशाहीमध्ये मतांनाच किंमत असेल, विचारापेक्षा, भावनेपेक्षा जर मतांना किंमत असेल तर आपल्याला सुद्धा मतांची किंमत द्यावी लागेल. आणि हे घटनेने अधिकार दिलेला आहे. पत्रकारिता हे प्रोफेशन वेगळं आणि त्यामध्ये वैयक्तिक पातळीवर आपण किती मतं देऊ शकतो. एका विधानसभा मतदारसंघामध्ये जर एक पत्रकार किमान 1000-2000 मतं देऊ शकतो. हे पत्रकारांनी सांग, काही पत्रकार तर खूप मतं देऊ शकतात, त्यांचा लोकांचे कनेक्ट असतो. 500 मतं दिली 501 तर एका विधानसभा मतदारसंघामध्ये 20 पत्रकारांनी जर ठरवलं तर त्या मतदारसंघामध्ये 10,000 मतं होतात. आणि हा हिशोब तुम्ही महाराष्ट्राचा केला 288 मतदारसंघामध्ये 30 लाख मतं होतात. ही मतं आम्ही फक्त पत्रकारांनी जाणून घेतली पाहिजेत की आपल्याकडे मतं आहेत, आपल्याकडे मतं नाही असं नाहीये. जेव्हा आपल्याला कळेल की आपल्याकडे मतं आहेत त्यावेळेस व्यवस्था, राजकीय व्यवस्था लक्षात येईल की यांच्याकडे सुद्धा मतं आहेत, यांची सुद्धा प्रश्न सोडवावे लागतील. अच्छा, ही प्रश्न नाही सुटले तर तुम्ही राजकीय पद्धतीतून त्याला सोडण्याचा कसा प्रयत्न कराल? मग साधा आणि सोपा विषय आहे. सरकारने डोळे उघडून बघितले पाहिजे. पण पत्रकाराकडे निपक्ष पद्धतीने त्याने पत्रकारिता करावी असं म्हटलं जातं किंवा असं त्याचं एक न्यायिक भाग जर म्हटलं तर तशा पद्धतीचा आहे. निपक्षाचा अर्थ काय? त्याने वैयक्तिक पातळीवर कुठलंच त्याला स्वातंत्र्य नाही का? निपक्षाचा अर्थ काय आहे? व्यवस्थेने पत्रकाराने निपक्ष असावा हा जो एक चौकट मारलेली आहे त्याच्यामध्ये त्याला वैयक्तिक काही स्वातंत्र्य नाही. हां, त्याला वैयक्तिक काही स्वातंत्र्य आहे का नाही? त्याला मूलभूत काही अधिकार आहे का नाही? हा प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणून तो निपक्ष असला पाहिजे ही जी भावना आहे यामध्ये त्याचं वैयक्तिक स्वातंत्र्य तुम्ही जर नाकारत असाल तर त्याला ते वैयक्तिक स्वातंत्र्य घटनेने दिलेल्या संविधानिक अधिकारानं दाखवून द्यावं लागेल, तेव्हा प्रश्न सुटेल. स्पेसिफिक तुमच्या कोणत्या मागण्या आहेत हे जर आमच्या दर्शकांना सांगा. स्पेसिफिक पहिल्यांदा मी सांगतो की वर्तमानपत्राच्या संदर्भातला विषय आहे. त्याचं कारण आहे की स्थानिक पातळीवर, जिल्हा आणि तालुका पातळीवरची जी वर्तमानपत्र आहेत ही व्यवस्था अधिक सक्षम असणं आवश्यक आहे लोकशाहीमध्ये. कारण मोठ्या वर्तमानपत्रामध्ये सामान्य माणसाला किती स्थान आहे, सामान्य माणसाच्या प्रश्नांना किती स्थान आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आणि त्यामुळे स्थानिक पातळीवरची जी ही वर्तमानपत्र आहेत ही वर्तमानपत्र व्यवस्था अधिक सक्षम राहिली पाहिजे. कारण इथल्या जिल्हा परिषद, नगरपालिका, जिल्हाधिकारी या सगळ्या व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचं आणि सामान्य माणसाचे प्रश्न मांडण्याचं
या ठिकाणी काम होतं आणि त्यामुळे ही व्यवस्था व्यवस्थितपणे आर्थिक पातळीवर सक्षम असली पाहिजे, सामाजिक पातळीवर सक्षम असली पाहिजे. यासाठी आम्ही मागणी केलेली आहे की वर्तमानपत्र खरेदी करणाऱ्यांना आयकरामध्ये, उत्पन्न करात दरवर्षी वार्षिक 5,000 सूट द्या. कशी? जो वर्तमानपत्र खरेदी करतो त्याला त्याच्या इन्कम टॅक्समध्ये 5,000ची वर्तमानपत्र खरेदीसाठी सूट द्यायची. त्याचं कारण आहे, केंद्र सरकार वेगवेगळ्या खाजगी इन्शुरन्स कंपन्यांना त्यांच्या पॉलिसी विकल्या जाव्यात, लोकांनी त्यांची पॉलिसी घ्यावी, यासाठी एका हप्त्याच्या परतावा त्या इन्कम टॅक्समध्ये देतं. आपण ही पॉलिसी घेत असाल, आपल्याला माहीत आहे ते. तर त्याच दृष्टिकोनातून अनेक उद्योगांना विशेष पॅकेज दिले जातात. बरोबर आहे. वर्तमानपत्र हे वाचलं गेलं पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. यासाठी जर वर्तमानपत्र खरेदी करणाऱ्यांना इन्कम टॅक्समध्ये, आयकरात जर 5,000 सवलत मिळाली तर लोक वर्तमानपत्राची मागणी करतील, लोक वर्तमानपत्र घेतील, लोक वाचतील. बरोबर आहे. वर्तमानपत्रांची मागणी वाढली की यावर अवलंबून असणारा पत्रकार असेल, इतर कर्मचारी असेल, हा स्थिर होईल आणि वर्तमानपत्रांना ही किंमत वाढवण्याची संधी मिळेल. ही जी मागणी आहे, ही मागणी तुमची केंद्र सरकारकडे जायला पाहिजे. केंद्र सरकारकडे. राज्य सरकारने अशा प्रकारचा प्रस्ताव केंद्र सरकारला द्यावा, ही त्याच्यामधली आमची मागणी आहे. दुसरी मागणी आहे की राज्य सरकारच्या पातळीवर आहे. राज्य सरकार दरवर्षी ग्रामपंचायतींना वार्षिक आराखडा तयार करायला सांगतं आणि वार्षिक आराखड्यानुसार ग्रामपंचायतीला निधी दिला जातो. त्यामध्ये सरकारचं धोरण आहे, गाव तिथं ग्रंथालय, पण त्याची अंमलबजावणी होते का? होत नाही. आणि त्यामध्ये आमची मागणी आहे की गाव तिथं ग्रंथालय या धोरणाअंतर्गत वर्तमानपत्र खरेदी करण्यासाठी आणि विशेषतः स्थानिक वर्तमानपत्र, जिल्हा लेवलची वर्तमानपत्र खरेदी करण्यासाठी त्यामध्ये 10,000 रुपयाची तरतूद प्रत्येक ग्रामपंचायत वार्षिक आराखड्यात असली पाहिजे. म्हणजे वर्तमानपत्र गावात जाईल, लोक वाचतील. वर्तमानपत्र हे प्रबोधन आहे, जगाकडे बघण्याची खिडकी आहे. त्यामुळं तिथं जर तशा प्रकारचा जर निर्णय घेतला तर त्या ठिकाणी वर्तमानपत्राला खूप मोठ्या प्रमाणात मदत होऊ शकते आणि या क्षेत्रामध्ये काम करणारे पत्रकार असतील की कर्मचारी, त्यांना स्थैर्य मिळू शकते. वर्तमानपत्राचा महसूल वाढला पाहिजे, हा त्यातला विषय आहे वर्तमानपत्राच्या बाबतीत. दुसरा आहे पत्रकारांच्या बाबतीमध्ये सरकारने एक योजना जाहीर केली, बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना. पण या सन्मान योजनेअंतर्गत 20,000 रुपये जो ज्येष्ठ पत्रकार आहे, 60 वर्ष ज्यांची पूर्ण झालेली आहेत, त्यांना पेन्शन देण्याचा सरकार निर्णय घेतला. मात्र त्यामध्ये काय झालं, जी आर निघण्यासाठी झगडावं लागलं. जी आर निघाला, मात्र जसं सरकारी कर्मचाऱ्याचं 58 वर्ष पूर्ण झालं की ते रिटायर झाल्यानंतर लगेच त्याला पेन्शन लागू होते, तशी इथं होत नाही. इथं प्रस्ताव द्यावा लागतो. प्रस्ताव 1-1, 2-2 वर्ष प्रस्ताव प्रलंबित राहतात, त्रुट्यांमध्ये राहतात आणि ते प्रस्ताव मंजूर होईल आणि मला पेन्शन मिळेल या अपेक्षेवरच अनेक ज्येष्ठ पत्रकारांचा मृत्यूही झाला. त्यामुळं आमची मागणी आहे की 60 वर्ष झाली की तात्काळ 6 महिन्याच्या आत बैठक घेऊन त्यामध्ये त्या ज्येष्ठ पत्रकाराला जर त्याचा प्रस्ताव मंजूर करून त्याला पेन्शन चालू केली पाहिजे. तिसरी मागणी आमची अधिस्वीकृती ॲक्रेडिटेशन कमिटी. मी ॲक्रेडिटेशन कमिटीचा अध्यक्ष असताना मी काही निर्णय घेतले होते की ॲक्रेडिटेशन हे तालुका पातळीच्या पत्रकारांना आवश्यक आहे, जिल्हा पातळीच्या पत्रकारांना आवश्यक आहे. कारण ॲक्रेडिटेशन असल्याशिवाय बाकीच्या सुविधा मिळत नाहीत. आणि जो ऊन वारा पाऊस या सगळ्या गोष्टींची तमा न बाळगता तो पत्रकार त्या ठिकाणी काम करतो, तर त्याला तुम्ही ॲक्रेडिटेशन देण्यासाठी अटी किती लावता? बरं, आता सगळ्यांना माहीत आहे की सगळे मानधनावर काम करतात ग्रामीण भागामध्ये, मग त्याच्यामध्ये पे स्लिपची अट आहे. बरं, पे स्लिपची अट कशी पूर्ण होणार? होत नाही. आणि मग जो प्रामाणिकपणे या क्षेत्रात काम करतो त्याला सुद्धा न्याय मिळत नाही. दुसरी अट आहे, दुय्यम व्यवसाय असू नये. म्हणजे सगळ्या लोकांना अनेक व्यवसाय करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हा असं एका बाजूला सांगायचं आणि दुसऱ्या बाजूला पत्रकारांनी मात्र दुय्यम व्यवसाय करू नये अशी एक अत्यंत व्यवस्थितपणे मांडणी करायची. पत्रकारांनी दुय्यम व्यवसाय करू नये. पण पत्रकाराला मग किती पगार मिळतो, पत्रकाराला मानधन किती मिळतं, पत्रकाराला कुठली योजना लागू आहे, याचा कुठलाही विचार न करता अशी अट टाकून द्यायची की ते पत्रकाराला त्याचा काही फायदा होऊ नये.
आणि म्हणून जर पत्रकार आर्थिक पातळीवर मानसिक पातळीवर जर सक्षम नसेल तर तो समाजाचे प्रश्न कसा मांडेल. आणि म्हणून या क्षेत्रामध्ये हे क्षेत्र तालुका जिल्हा पातळीवरचं ही जी माध्यम व्यवस्था आहे ही धोरणांमुळं सरकारच्या धोरणांमुळं कमजोर होऊ लागलेली आहे. आणि ही जर कमजोर झाली तर याचा फटका लोकशाहीमध्ये सामान्य माणसाला बसणार आहे. म्हणून ही व्यवस्था अधिक सक्षम झाली पाहिजे आणि त्यासाठी सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला पाहिजे. सगळ्या व्यवस्थांना तुम्ही जर न्याय देत असताना या घटकाला का न्याय देत नाहीत, का न्याय देऊ नये, यासाठी ही संवाद यात्रा आहे. व्हेरी गुड. ही संवाद यात्रा तुमची जी निघाली आहे ती नागपूरहून निघाली आहे, मुंबईला पोहोचणार आहे. साधारण आता मध्यापर्यंत तुम्ही आलेले आहात, 20 तारखेला तुम्ही तिथे पोहोचणार. आत्तापर्यंतचा तुम्हाला प्रवास कसा झाला आणि कशा पद्धतीचा तुम्हाला प्रतिसाद हा ठिकठिकाणून मिळतोय? नाही, मी आपल्याला सांगितलं पाहिजे की सुरुवातीला मला सुद्धा असं वाटत होतं की ही यात्रेचा आपण सगळ्यांनी मिळून निर्णय घेतलेला आहे, पण यात्रेला माध्यमातला कसा प्रतिसाद मिळेल या बाबतीमध्ये मला सुद्धा थोडीशी आशंका होती की माध्यमातले लोक याला कशा पद्धतीने. पण तुम्हाला सांगितलं पाहिजे की दीक्षाभूमीमध्ये म्हणजे तिथून यात्रेला जो प्रतिसाद मिळतो म्हणजे जागोजागी गाव पातळीवरचा, म्हणजे त्या गावाने यात्रा चालल्या तर त्या गावातले 2-3 पत्रकार जर त्या गावात असतील एखाद्या खेड्यामध्ये तर ते सुद्धा रस्त्यावर येत आहेत, आपले वेगवेगळ्या सामाजिक संघटनाच्या प्रतिनिधींसोबत येऊन स्वागत करत आहेत आणि ते सांगत आहेत की नाही हे होणं आवश्यक आहे आणि याला आमचा पाठिंबा आहे, आम्ही सोबत आहेत. अनेक म्हणजे शेकडोनी पत्रकार यात्रेत सहभागी होण्यासाठी येत आहेत. पण मी त्यांना सांगितले की यात्रेमध्ये सहभागी व्हायचं नाही, कारण त्या जिल्ह्यामध्ये फक्त त्या जिल्ह्यामध्ये यायचं, जिल्ह्याच्या हद्दीपर्यंतच यायचं तुम्ही काही लोकांनी. आणि आपल्याला काही आपल्या काही राजकीय यात्रा नाहीये, फक्त विषय तुम्हाला समजणं आणि तुमच्या ठिकाणाहून त्याचा तुम्ही उठाव करणं हेच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपल्या प्रश्नांसाठी पत्रकारांनी स्वतः जागृत होणं आवश्यक आहे. यासाठी लोकांचा म्हणजे पत्रकारांचा प्रचंड प्रतिसाद आहे. म्हणजे पत्रकार परिषदेला प्रचंड गर्दी आहे. प्रत्येक जिल्ह्यात आपण पत्रकार परिषद, प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुका पातळीवर पत्रकार परिषद आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे लोक येऊन समर्थन देतात. इथं सुद्धा आता जळगावमध्ये जवळपास 10 ते 15 संघटना, प्रमुख संघटनांचे लोक आले आणि त्यांनी लेखी पत्र दिले की आमचा पाठिंबा आहे, आम्ही तुमच्यासाठी तुमच्या पाठीमागे आहे. त्याचं कारण आहे दीक्षाभूमीमध्ये 50 संघटना राज्य पातळीवरच्या त्यांचे प्रतिनिधी आले आणि त्यांनी लेखी पत्र देऊन सांगितलं की नाही हे पत्रकारांचे प्रश्न सुटले पाहिजेत. त्याचं कारण आहे, कारण हे जे सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आहेत हे आणि पत्रकार रोज एकमेकाशी भेटतात, एकमेकाच्या सुखदुःख त्यांना माहीत आहेत, त्याच्यामुळे त्यांना माहीत आहे की पत्रकारांच्या अडचणी किती आहेत. काही वर्ग आहे ज्या वर्गाला असं वाटतं की पत्रकारांना काहीच प्रश्न नाहीत, त्यांना काहीच अडचणी नाहीत, पण वर्तमानपत्र चालवताना काय यातना आहेत, काम करताना काय प्रश्न आहेत हे सोबत काम करणाऱ्या लोकांना माहीत असल्यामुळे समाजातल्या सगळ्या संघटना, वेगवेगळ्या संघटना, राजकीय पक्षांच्या संघटना सुद्धा याला पाठिंबा देत आहेत. म्हणजे तुमच्या आतापर्यंतच्या सगळ्याच्यामध्ये तुम्ही फक्त प्रिंट मीडिया याविषयी बोललात, परंतु आत्ता सध्याचा जो जमाना आहे ज्याला आपण म्हणतो तो डिजिटल मीडिया आहे. डिजिटल मीडियामध्ये जे पत्रकार काम करत आहेत त्यांच्यासाठी आपण काम करत आहात का की करत नाहीत, किंवा त्यांचे पण काही प्रश्न आहेत का की त्यांचे प्रश्न कोणतेच नाहीत? असं नाहीये, माध्यमातल्या सगळ्यांचे प्रश्न आहेत. तुम्ही सुरुवातीला प्रिंटचं विचारलं म्हणून मी तुम्हाला प्रिंटचं सांगितलं, पण इलेक्ट्रॉनिक माध्यमामध्ये आज काय अवस्था आहे, काम करायला लोकांची काय परिस्थिती आहे. त्यांना पूर्वी स्टोरीवर मानधन दिलं जायचं, आता तर स्टोरीवर मानधन देत नाहीत. बातम्यांचा कोठा दिला जातो त्याच्यावर त्यांना पगार आहे, काय दिलं जातं. त्यात ही दुसरी गोष्ट, त्यांना अधिकृत काहीच नाहीये, कुठलाच त्यांना अधिकृत पत्र नाही, त्यांना अधिकृत त्यांच्या व्यवस्थापनाच्या कुठल्याच रेकॉर्डवरती नाही आहेत. ऊन वारा पावसामध्ये त्यांना पळवत आहेत, पण त्यांच्याबद्दल एक शब्दही कोणी बोलत नाही. हा सगळा विषय झाला ज्या सॅटेलाइट चॅनल्सवरती जे आहेत त्यांचे जे पत्रकार आहेत त्यांच्यासाठी झाला. आपण विशेषत्व करून ग्रामीण भागासाठी काम करत आहात. तुमचं आतापर्यंतचं सगळं काम ग्रामीण भागावरती जो डिजिटल मीडियामध्ये काम करतोय त्याचे काही प्रश्न तुमच्या समोर आलेत? आता डिजिटल मीडियाचा विषय आहे की प्रत्येक ठिकाणी डिजिटल मीडियाच्या लोक असं म्हणतायत, पत्रकार सांगतायत की आम्हाला अधिकृत दर्जा मिळाला पाहिजे. बरोबर आहे, अधिकृत दर्जा मिळाल्याशिवाय आता वर्तमानपत्राला काय अधिकृत दर्जा कसा मिळतो की RNI सर्टिफिकेट, RNIचा नंबर आला आणि शासनाच्या यादीवर आले की तो अधिकृत होतो त्या राज्यामध्ये. बरोबर आहे, त्याच पद्धतीने डिजिटल मीडियाला 1900 धोरणामध्ये सरकारने डिजिटल मीडियाला मीडिया म्हणून गृहीत धरलं डिजिटलला, मात्र त्याला त्यामध्ये काम करणाऱ्यांना अधिकृतपणे आणखी धरलेलं नाही.
त्यासाठी वेगवेगळ्या संघटना, राज्यभरात वेगवेगळ्या राज्यातून संघटना केंद्र सरकारकडे मागणी करतात, राज्य सरकारकडे मागणी करतात. या संदर्भात सुद्धा आता डिजिटल मीडिया गरज आहे. आता डिजिटल मीडियापासून कोणी दूर राहू शकत नाही. तो सुद्धा एक माध्यम झालेलं आहे. त्यामुळे त्याला सुद्धा अधिकृत करण्यासाठी सरकारने समिती नेमून, त्याचा अभ्यासगट नेमून त्यासाठी तातडीनं निर्णय घेणं आवश्यक आहे. कारण आता हे माध्यम प्रत्येकाच्या हातात गेल्यामुळं कुणीही पत्रकार म्हणून पुढे येतो आणि त्याचा लोकांना सुद्धा त्रास होतो. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्यावर सुद्धा सरकार ह्या व्यवस्थेने ते तुमच्याच्यातून अजून एक मुद्दा असा लक्षात आला की काही खोटे पत्रकार ज्याला आपण म्हणतो या डिजिटल मीडियाच्या माध्यमातून समोर येतात, त्याच्यावरती आपण कशा पद्धतीने? माझं तर ते डिजिटल मीडियाबरोबर सगळ्याच माध्यमातल्या पत्रकारांची दरवर्षी गणना झाली पाहिजे. कर्मचाऱ्यांची गणना होती का नाही? दर महिन्याला प्रत्येक डिपार्टमेंटच्या अहवाल जातो, किती व्हॅकेन्सी आहे, काय परिस्थिती आहे, बरोबर आहे, व्यवस्था आहे. माहिती आणि जनसंपर्क विभाग हे यासाठीच निर्माण झालेला आहे. पण आज असं माहिती आणि जनसंपर्क विभागाची भूमिका काय की आमचा आणि माध्यमांचा काही संबंध नाही आहे, त्यांच्या प्रश्नाशी आम्हाला काही देणं घेणं नाही आहे. आम्ही शासनाचे फक्त त्यांच्याकडे पाठवून देऊ, काय त्यांची छापा. एकतर्फी संवाद ही प्रक्रिया अलीकडे सुरुवात झालेली आहे. आणि त्याच्यामुळं शासनाने दरवर्षी माध्यमातल्या लोकांची गणना केली पाहिजे आणि त्यांना अधिकृत म्हणून सांगितलं पाहिजे. हा, म्हणजे तुम्ही जसं सांगितलं एकतर्फी संवाद हा जो चालू आहे तो द्वितर्फी व्हावा आणि शासनाने तुमच्याशी बोलावं. यासाठी आपण 20 तारखेला तिथे पोहोचणार आहोत. 20 तारखेला त्या ठिकाणी कशा प्रकारची यंत्रणा असणार आहेत, आपल्याबरोबर किती पत्रकार राहणार आहेत, कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण आपलं मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहात? सरकारला सगळ्या मागण्यांचं निवेदन आम्ही दिलेलं आहे, ईमेल केलेला आहे सगळ्यांना, सरकारला, सरकारी सगळ्या व्यवस्थेला. आणि 20 तारखेला जेव्हा ही यात्रा मुंबई मंत्रालयामध्ये जाईल त्यावेळेस आशा आहे आणि अपेक्षा आहे. सरकार हे दयाळू असतं, सरकार संवेदनशील असतं, सरकारचे कान आणि डोळे उघडे असतात. तर सरकार सामोरे येईल, सरकारचे प्रतिनिधी सामोरे येतील आणि शिष्टमंडळाबरोबर चर्चा करून त्यातल्या ज्या न्याय मागण्या आहेत त्या मागण्यांवर त्या ठिकाणी निर्णय घेईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्या ठिकाणी महाराष्ट्रातून, संबंध महाराष्ट्रातून शेकडोच्या संख्येने पत्रकार येणार आहेत. अच्छा, म्हणजे त्या 20 तारखेला महाराष्ट्रातल्या सगळे पत्रकार त्या ठिकाणी येणार आहेत. पण आम्ही त्याला थोडी मर्यादा केलेली आहे, पदाधिकारी आणि प्रमुख या. कारण त्या ठिकाणी मुंबईमध्ये इतके लोक जर आले तर त्याचा वेगळा विषय होतो. आपल्याला तो वेगळा विषय करायचा नाही. यात्रेमध्ये जो काय प्रतिसाद आहे, यात्रेमधून जी काही चर्चा होती आहे काय, हे सरकारपर्यंत पोहोचलेली आहे. सरकार त्या बाबतीत सकारात्मक पाऊल उचलेल असं आम्हाला वाटतं. आणि 20 तारखेला सरकार समोर येईल आणि या मागण्या न्याय मागण्यावर निर्णय घेण्यासाठी सरकार. जर त्या मागण्या मंजूर नाही झाल्या, तुम्हाला जे अपेक्षित आहे त्या नाही झालं, तर पुढचं पाऊल आपलं काय राहील? नाही, माझा तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे. पण आम्हाला आशा आहे की सरकार पत्रकारांच्या मागण्यांबाबत संवेदनशील राहील आणि त्या दिवशी त्या बाबतीत निर्णय घेईल. त्यामुळे पुढचा विषय त्याच्यानंतर काय, नंतर काय या बाबतीमध्ये काही विषय होण्याचा शक्यता नाही आहे. त्याचं कारण असं आहे की एवढा मोठा घटक ज्यावेळेस सरकारसमोर आपल्या मागण्या मांडतो आहे त्यावेळेस सरकारसुद्धा याकडे सकारात्मकतेने बघेल, इतकाच आमचा विषय आहे. सरकारशी कुठलाही संघर्ष करण्याची आज आमची भूमिका नाही आहे. सरकार जेव्हा दुर्लक्ष करेल, सरकार जेव्हा या गोष्टीकडेच बघणार नाही, त्यानंतर सर्व मिळून जे ठरवतील तो विषय नंतरचा होईल. ज्याचा आता आमच्या दर्शकांना आपण काय संदेश, कारण आपण आता जसं नागपूरहून निघालात, मुंबईला पोहोचतात, पत्रकार तर जागृत आपण केलेलेच आहेत, करतच आहात. पत्रकारांच्या त्यांचे स्वतःचे प्रश्न तुम्ही त्यांच्या लक्षात आणून देतात, पण त्याचबरोबर समाजाला सुद्धा आपण जागृत करत आहात. आणि जाहीर संवाद यात्रा आपली निघालेली, समाजाकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत आणि काय संदेश तुम्ही समाजासाठी देणार? मी एवढंच सांगेल की लोकशाहीमध्ये स्थानिक माध्यम व्यवस्था जितकी सक्षम असेल तेवढा सामान्य माणसाला त्या व्यवस्थेमध्ये व्हॉइस असतो, आवाज असतो, बुलंद असतो. ज्या ज्या देशामध्ये अमेरिकेचा सातत्याने उल्लेख केला जातो, ज्या ज्या देशामध्ये माध्यम व्यवस्था आर्थिक पातळीवर, मानसिक पातळीवर सक्षम आहे, त्या देशामध्ये लोकशाही अधिक बळकट आहे. आणि म्हणून ही यात्रा भारतामध्ये पहिल्यांदा निघालेली आहे आणि ही यात्रा पत्रकारांचं संरक्षण आणि लोकशाहीचं रक्षण ही भूमिका घेऊन निघालेली आहे. म्हणून नागरिकांचं, या देशातल्या जनतेचं हे उत्तरदायित्व आहे की या व्यवस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि
त्याबरोबर दुरुस्त करण्यासाठी सुद्धा नागरिकांनी दक्ष असलं पाहिजे, जागरूक असलं पाहिजे. आणि या यात्रेच्या निमित्ताने पत्रकारांच्या प्रश्नांसाठी सर्वसामान्य, कारण सामान्यांचे प्रश्न मांडणारी ही व्यवस्था आहे. सामान्यांचे प्रश्न सातत्याने, आपले प्रश्न बाजूला ठेवून सामान्यांचे प्रश्न सातत्याने मांडणारे पत्रकार, त्यांच्या प्रश्नासाठी जेव्हा पहिल्यांदाच समोर येत आहेत, त्यावर सर्वांनी त्याला साथ दिली पाहिजे आणि सर्वांनी समर्थन द्यावं, एवढीच अपेक्षा मी आपल्याकडनं करतो. धन्यवाद. पत्रकारांचं धरणं झाले असतील, आंदोलनं झाली असतील, मोर्चे झाले असतील, संपही झाले असतील कर्मचाऱ्यांचे, परंतु अशी यात्रा ही पहिल्यांदा निघते आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऊन वारा पाऊस कोणताही ऋतू असो, जर सगळ्यात पहिले आघाडीवर असेल तर तो पत्रकार असतो. आणि अशा या पत्रकाराच्या न्याय मागण्या या शासन दरबारी पोहोचवण्यासाठी, त्यांना जागृत करण्यासाठी ही यात्रा निघालेली आहे. मी साऱ्या दर्शकांच्या वतीने वसंतजींचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करेन की त्यांनी ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवली. आपला देखील प्रतिसाद हा त्यांनी दिलेली साथ आहे, आपला प्रतिसाद त्यांना मिळावा एवढी अपेक्षा त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे. मी पुनश्च एकदा साऱ्या दर्शकांच्या वतीने वसंतजींच्या या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करायला थांबेल. मात्र आपण पाहतात लोकशाही तुमच्या मनातलं. नमस्कार.